वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्या आणि त्यानंतर आता त्या राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या गेलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचं पहिलंच अधिवेशन आहे आणि त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर होणारं हे पहिलं आणि राज्याच्या दृष्टीनं मोठं अधिवेशन आहे आणि त्याच निमित्तानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार गेलेल्या आहेत। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। हा अर्थसंकल्प म्हणजेच राज्याचं हे बजेट आहे ते मुख्यमंत्री सादर करणार आहेत। मात्र इतर जो पदभार स्वीकारलेला आहे आणि पहिलीच वेळ असल्यामुळे आता सुनेत्रा पवार या राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेल्यात। यानंतर आपण विधान भवन परिसरातली ही दृश्य पाहतोय। भाजपचे आमदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आजच्या अधिवेशनासाठी कामकाजासाठी रवाना होत आहे। आमदार चित्रा वाघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। काहीशी इथे घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि यंदाचं अधिवेशन हे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं काहीसं आपल्याला अनुकूल पाहायला मिळणार आहे, कारण विरोधी पक्षनेत्या विना हे अधिवेशन पार पडणार आहे। त्यामुळे अधिक बळ हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल। असं असताना तरी सुद्धा विरोधकांची भूमिका नेमकी काय असणार, कोणकोणत्या मुद्द्यांवरून ते आक्रमक होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। हळूहळू नेते मंडळी दाखल व्हायला सुरुवात होते। प्रतीक्षा आहे राज्यपालांची। राज्यपाल आल्यानंतर सकाळी 11 वाजता साधारण अभिभाषणानं आजच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होईल। त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव हा मांडला जाईल, सादर केला जाईल। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले आहेत। भाजपचे आमदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या इथे अभिवादन करून आशीर्वाद घेऊन आता सभागृहाच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे। राज्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात काल मवियाची पत्रकार परिषद सुद्धा झालेली आहे। शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत। खास करून मंत्रालयामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा हा विरोधकांच्या माध्यमातून गाजण्याची शक्यता आहे। हे सगळे मुद्दे लावून धरणार असं कालही मवियाच्या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आलेलं आहे। त्या व्यतिरिक्त अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात आणि या अधिवेशनाच्या रूपानं या अधिवेशनामध्ये सुद्धा हेच मुद्दे अधिक तापण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्या संदर्भात सुद्धा सरकारला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण कर्जमाफीचा मुद्दा प्रलंबित आहे आणि सातत्यानं त्याची विचारणा सत्ताधाऱ्यांना केली सुद्धा जातीय। एंटी नेशनल कामों के लिए यूज करने की कोशिश कुछ संगठनों के माध्यम से करने की आशंका थी, इसलिए एटीएस ने वो कार्रवाई की। इसके अंदर एक भी मोडस ऑपरेंडी निकल कर आई है। शायद पश्चिम बंगाल के राज्य 2 स्टेट्स के नाम निकल कर आना है, यहाँ पे बच्चों को टूर्नामेंट के नाम पर भेजा जाता था और रेडिकलाइज किया जाता था। ये कितना अगर ये मोडस ऑपरेंडी सही है, जो अभी तक की जानकारी में अगर आपकी नॉलेज में है, तो कितना सीरियस कंसर्न रहेगा? सीरियस जरूर मैटर है, क्योंकि फुटबॉल खेलने के माध्यम से, फुटबॉल खेलने के बहाने से क्लब के कुछ पदाधिकारी इस माध्यम से वो काम कर रहे थे। सर, भंडारा जिल्ह्यातील इटान आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी या गावांना जोडणारा जो रस्ता नाही आहे आणि हे जे इटान गाव आहे हे काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मतदारसंघातलं आहे। एकूणच लोकांना जो वैनगंगेचा विस्तीर्ण पात्र आहे त्यातनं जावं लागतं। एकदा डेंग्यूच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास देखील, डोंग्यांच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास देखील आपल्याला होताना दिसतो आहे। कशा माध्यमातून बघता आपण बघितलं की मागल्या 10 ते 11 वर्षामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग असो किंवा प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातले रस्ते असो, प्रचंड मोठं काम रस्त्यांचं हे आपल्या देशामध्ये, विशेष करून आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे। परंतु या व्यतिरिक्त देखील जर का काही रस्ते त्या ठिकाणी सुटले असेल तर याची तातडीनं दखल घेऊन त्या ठिकाणी देखील रस्ता बनविण्यात येईल। थँक्यू। गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो आणि यानंतर आता विधान भवन परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे। जेव्हा अधिवेशन सुरू होत असतं, कोणतेही अधिवेशन सुरू होत असतं, त्याच्या पहिल्या दिवशी
सत्ताधारी मंडळी असतील किंवा विरोधक मंडळी सुद्धा असतील, हे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतात आणि त्यानंतरच या सभागृहाच्या दिशेने रवाना होत असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, सुनेत्रा पवार आहेत, मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि शिवरायांना इथे आदरांजली अर्पण करून पुढे सभागृहासाठी नेते मंडळी रवाना होत आहेत. दरम्यान काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये. 6 मार्च रोजी बजेट हे सादर केलं जाणार आहे आणि अजित पवार यांच्यानंतर ही जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बजेट सादर करणार आहेत. जवळपास 23 मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरू राहील आणि या अधिवेशन काळामध्ये अनेक मुद्द्यांवर विरोधक सुद्धा तितक्याच आक्रमकतेनं आपले मुद्दे मांडण्याची शक्यता आहे. अनेक वैशिष्ट्य यंदाच्या या अधिवेशनाचे आहेत, कारण विरोधी पक्षनेत्या विना हे अधिवेशन पार पडतंय. अर्थात गेल्या काही काळापासून विरोधी पक्षांकडून सातत्यानं त्याची विचारणा करण्यात आली, अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र कुठेतरी टोलवाटोलवी होतीये असा आरोपही करण्यात आला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारणा केली असता हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचा असल्याचं म्हणत तो चेंडू त्यांच्या कोर्टात टाकण्यात आला. मात्र तरी सुद्धा विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडून निर्णय न घेण्यात आल्यामुळे हा सगळा वाद प्रलंबित असल्याचं चित्र आहे. असं असलं तरी सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांकडून आता हा मुद्दा लावून धरला जाणार नाहीये, त्याची विचारणा केली जाणार नाहीये असा कुठेतरी निर्णय झाल्याचं कळतंय. मात्र तरी सुद्धा राज्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आम्ही आग्रही राहू अशी भूमिका काल मवियाच्या पत्रकार परिषदेमधून मांडण्यात आली. सर्व नेते मंडळी, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शिवरायांना अभिवादन केल्यानंतर आता पुढे सभागृहाच्या दिशेनं रवाना होत आहेत. कामकाज सुरू होण्यापूर्वी सुद्धा काही बैठक वगैरे होण्याची शक्यता आहे. मुद्दे काही चर्चिले जाऊ शकतात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या या पहिल्या दिवसाला सुरुवात होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 35 विधेयकं मांडण्यात येणार आहेत अशी माहिती मिळतेय. तसंच वनमंत्री गणेश नाईक हे दाखल झालेले आहेत. सेनेचे आमदार मंडळी सुद्धा दाखल होत आहेत. त्यांच्या पाठोपाठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंत्री गणेश नाईक यांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही सभागृह ही यंदा विरोधी पक्ष नेत्यांविनाच आपल्याला पाहायला मिळतील. मात्र सातत्यानं टीका करून सुद्धा हा काही निर्णय अजून झालेला नाहीये. मंत्री नितेश राणे पोहोचलेले आहेत आणि अशा स्वरूपाचं अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्या विना होणं म्हणजे लोकशाहीची विटंबना असल्याची दुसरीकडे टीका खासदार संजय राऊत यांनी सुद्धा केली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कुठेतरी विरोधी पक्ष नेता नकोय आणि आम्ही जे मुद्दे उपस्थित करतो ते त्यांना खटकतंय किंवा ते डावलण्यासाठीच सत्ताधाऱ्यांचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांच्या मार्फत केला जातोय. अधिकची या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, नेते मंडळी पोहोचलेली आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून आता सभागृहाच्या दिशेने प्रस्थान सुद्धा करण्यात आलेलं आहे. आजच्या दिवसभराची सगळी कामकाजाची रूपरेषा नेमकी कशी असेल आणि एकंदरीतच विरोधकांची सुद्धा कशी भूमिका राहील? पुढच्या काही वेळातच माननीय राज्यपाल महोदयांचं आगमन विधिमंडळामध्ये होत आहे. अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटच्या त्यामध्ये त्यांचं भाषण सुरू होईल. जे अर्थसंकल्प अधिवेशनाच्या मधला एक महत्वाचा भाग मानला जातो. राज्यपालांच्या अभिभाषणावरून राज्याच्या भविष्याची राज्यातला मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामधला जो वेध आहे तो घेतला जातो. साधारणतः राज्य शासन काय कोणते पावलं उचलतंय, कोणत्या उद्दिष्टाने काम करतंय याचा सारांश राज्यपाल महोदयांच्या भाषणातनं आज होईल असं दिसून येतं. दुसरीकडे हे सगळं संपल्यानंतर दोन्ही सभागृह म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज सुरू होईल. पहिल्यांदा सुनेत्रा पवार यांना सभागृहामध्ये परिचय करून दिला जाईल.
आणि त्यानंतर अजित पवार असतील, राज पुरोहित असतील, हे जे सभागृहाचे सदस्य होते, मंत्री होते, यांचा शोक प्रस्ताव मांडला जाईल. अर्थात विधानसभा अध्यक्ष हे प्रस्ताव मांडतील आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह सत्ताधारी आणि विरोधक बाकावरचे सगळे प्रमुख नेते त्यावर श्रद्धांजली स्वरूपात भाषण करतील असं दिसून येते. अगदी सागर, तुम्ही सोबत राहा. एक महत्वाची अपडेट हाती येते ती आपण पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चा करूयात. एक महत्वाची अपडेट, राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये आणि 23 फेब्रुवारी ते 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सीएम आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर ते सभागृहाच्या दिशेने रवाना झालेले आहेत.